तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कशा आहात तुम्ही? आणि मी तुमचा मित्र किरण. मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रगतशील शेतकरी. तर शेतकरी बांधवांनो, आजचा विषय आहे की द्राक्ष लागवड कशी केली पाहिजे किंवा द्राक्ष लागवडला काही प्रमाणात कशी माती लागते, कशी जमीन लागते, कसं तापमान लागतं व काय जाती आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खूप जास्त प्रमाणात माहिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सेट करा, कारण अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यावर येत राहतील. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी की आपण द्राक्ष लागवड करायच्या आधी त्याचं जमीन कशी पाहिजे, एकदम अशी काळी पण नाही पाहिजे किंवा एकदम अशी दगडाची पण नाही पाहिजे, एकदम मीडियम पाहिजे. त्याच्यावर चुनखडीचं प्रमाण 8.8% पेक्षा पण कमी पाहिजे, कारण नंतरून प्रॉब्लेम येतात. किंवा तसं जर जमीन असेल तुमची तर खूप जास्त असं द्राक्ष गोड फळ येतं आणि त्यामध्ये तुम्हाला उत्पादन पण जास्त निघतं किंवा त्याचा फायदा पण होतो. त्यामुळं चुनखडीचं प्रमाण 8% पेक्षा कमीच पाहिजे. आणि शेतकरी बांधून दुसरा पॉईंट हा असा की तापमान कसं पाहिजे बाबा, तापमान कसं पाहिजे तर तापमान असं 25 ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाहिजे. कारण तसं जर तापमान तुमची नसेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात पाणी द्यावं लागेल. आणि उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो की पाणी आपल्याला भेटत नाही, आपल्या रानाला किंवा आपल्या शेतीला पाण्याचा खूप जास्त शेती असल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम येतो सगळ्यांना. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा की 25 ते 35 डिग्री सेल्सिअसमध्येच आपलं फळ जे आहे ते चांगलं येतं किंवा गोड येतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही एक नोट केलं पाहिजे गोष्ट की फळ 25 ते 35 डिग्री हे खूप जास्त महत्त्वाची अशी लाईन आहे की त्याच्यामध्येच तुम्हाला चांगलं कोणचं जरी फळ असलं तरी त्याच्यात तेवढे डिग्री सेल्सिअसमध्ये त्यांना काहीच हानिकारक होत नाही. पण तसं 45 डिग्री सेल्सिअस असेल तर तुम्हाला हानिकारक होणार आहे तिथं. तर शेतकरी बांधवांनो, लागवड कशी केली पाहिजे, द्राक्षाची लागवड म्हणजे कशी केली पाहिजे, 3:1.5 अशा रेशिओमध्ये तुम्ही लागवड केली पाहिजे की असं 3 आणि असं 1.5 अशा ह्याच्यावर लागवड केली पाहिजे तुम्ही, जेणेकरून आता तुम्हाला एक सांगतो गोष्ट. द्राक्ष एक असं पीक आहे जे खाली नाही येत, वर येतं झाडं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्टेजिंग करता त्याच्यामुळे तुम्हाला खाली जास्त जागा नसली तरी चालेल, पण वर जास्त जागा पाहिजे. किंवा वर तुम्हाला माहिती आहे झाडं खूप जास्त असे वेली खूप जास्त लांब जातात, सगळ्यांना माहीत असेल द्राक्षाचं झाड. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की 3.1.5 वर जर केलं तुम्ही तर खूप जास्त फायद्याचं ठरेल. कमी जागेत जास्त झाडं लागते आणि जास्त फळ येईल तुम्हाला तिथं. तर शेतकरी बांधवांनो, चौथा असा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे की कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे द्राक्षाची. आता कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो, डिसेंबर ते जानेवारी हे 2 असे मंथ असे आहेत की ज्याच्यामध्ये थंडी खूप जास्त असते, त्यामुळं झाडं जायचं प्रमाण खूप जास्त कमी प्रमाणात असतं. आणि जून जुलै हे असे 1-2 महिने आहेत ज्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं पण झाडं जात नाहीत तुमचे. त्यामुळे असे 4 महिने आहेत, डिसेंबर, जानेवारी, जून, जुलै असे 4 महिने असे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही आरामात फळाची एखादी लागवड करू शकता आणि फळबागाची, आणि तुम्हाला काही जास्त फळ म्हणजे झाडं जाणार नाहीत. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पुढचा म्हणजे आता शेवटचा मुद्दा राहिलेला आहे तो की जात कोणची लावावा. त्याच्यामध्ये पण खूप जास्त प्रमाणात जाती आहेत, मी तुम्हाला तसे जरा दाखवतो. खूप जास्त प्रमाणात अशा जाती आहेत द्राक्षाच्या की त्यामध्ये आपल्याला असे कन्फ्यूज होतो की आपण कोणची जात लावली पाहिजे. आता प्रत्येक जातीचं वेगळं खासियत आहे, तुम्हाला सांगतो खासियत काय आहे. तर काही जाती अशा आहेत की त्यांचे टरफले म्हणजे ती वरची जे लेअर आहे तो खूप पातळ आहे, कारण तो खायला सोपा जातो. तो जो पातळ लेअर आहे तो आपण जास्त करून विक्रीला वापरतो. आणि त्यामध्ये पण जास्त जाड जो लेअर आहे तो ट्रान्सपोर्ट होतो बाहेरच्या देशात किंवा आपल्या इथं मनुके बांधण्यासाठी तयार होतो. किंवा मीडियम जो लेअर आहे ज्याच्यामध्ये एकदम नॉर्मल आहे लेअर, म्हणजे जाडी एकदम नॉर्मल आहे, तो पण तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी यूज केला जातो. पण तो जास्त करून आपला मनुकेसाठी यूज केला जातो, कारण मनुके जास्त लोक खातात. किंवा तुम्ही जर पाहिलं तर कार्यक्रमात मनुके पाहिजे जातात. समजा तुम्ही जर दुसरं काय काम जेवण केलं तर त्यामध्ये तुम्ही शिरा केला तर शिऱ्यामध्ये मनुके पाहिजे. मनुक्याचं खूप जास्त सेल आहे आणि मनुक्याचं बाजार खूप जास्त आहेत. खूप जास्त लोक मनुके करतात, पण जास्त करून आपल्या महाराष्ट्रात लोक प्रिफर नाही करीत मनुके खायला, की असं तसं बाहेर खूप जास्त लोक खातात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला थोडाफार असा महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सेट करा, कारण अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहते. आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.